नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण TET 2025 साठी जे काय 10 नोव्हेंबरला होणार आहे त्यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिकाचे काय करले आहे इथे विश्लेषण घेणार आहोत। म्हणजे POQ एक्सप्लेनेशन सिरीज आपण काय केली चालू केलेली आहे। त्या संदर्भात आपण मराठी या विषय काय करा मराठी विषयाचे जे काय ग्रामर जे काय आले त्याचे काय पूर्णतः आपण पेपर 1 साठी काय करणार आहोत। पेपर 1 ची काय करणार 2018 चा जे क्वेश्चन पेपर आहे त्याचे काय करणार आहोत आपण विश्लेषण म्हणजे POQ एक्सप्लेनेशन पूर्णतः घेणार आहोत। कारण जुने क्वेश्चन पेपर जे आहे मित्रांनो त्याचे विश्लेषण एनालिसिस करणे गरजेचे असते की ती भविष्यात आपण जी एग्जाम देणार आहोत त्याची आपण चांगल्या प्रकारे बांधणी करू शकू की कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारले जातात काय नाही। मराठी तसं बघायला गेलं तर सिलेबस भरपूर आहे पण काय काय ठराविक टॉपिक आहेत की त्याच्यावरच काय केले जातात वारंवार काय केले क्वेश्चन विचारले जातात। त्यामुळे ठराविक आपल्याला काय जातो की ती सिलेबस किंवा एक ठराविक चॅप्टर आपल्याला काय कळून जाते की हा एवढे चॅप्टर केल्यानंतर काय वेळेला आपल्याला मार्क्स येतील। मॅक्झिमम 30 मार्कासाठी तुम्हाला काय केलं जातं TET साठी काय केलं जातं इथं 30 मार्कावर तुम्हाला शब्दसंग्रह आणि व्याकरण काय केलं जातं आणि उतारे याच्यावर काय केले विचारले जातात। त्याचे आपण विश्लेषण पुढे पाहणारच आहोत। म्हणून जुनी क्वेश्चन पेपर जेवढे तुम्हाला भेटतील तेवढे 2014 पासून ते 24 पर्यंत आपण काय करणार आहोत इथं POQ सिरीज आपण काय केली चालू केलेली आहे। त्यातला आज आपण काय केलं फर्स्ट लेक्चरला काय करतो आहोत 2018 चा जी काय POQ पेपर आहे ते आपण पूर्णतः विश्लेषण पूर्ण एनालिसिस कोणत्या मार्काला किती आले काय डिटेल आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काय करा नक्की पहा। तर या ठिकाणी मित्रांनो मराठी विषयाचे आपण काय केलेले आहे इथं विश्लेषण 30 मार्कासाठी तुम्हाला काय येते त्या ठिकाणी व्याकरण कोणते टॉपिक येतात 30 मार्कामध्ये त्या ठिकाणी काय केले आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे डिटेलमध्ये। या ठिकाणी बघा तर व्याकरण हा तुम्हाला 2018 मध्ये जे पेपर झाला त्यासाठी काय केलं 11 मार्काचं या ठिकाणी काय केले 11 मार्काचं तुम्हाला व्याकरण आलेलं आहे। या ठिकाणी आणि शब्दसंग्रह जर बघायला गेलं तर तुम्हाला किती 8 मार्काला शब्दसंग्रह त्या ठिकाणी विचारले म्हणजे ते कोणते काय ते बघू पुढे। उतारे तुम्हाला काय केलेत 8 मार्काला काय केले जाते उतारे विचारले जातात। आणि मराठी भाषेसंबंधी इतर व्यक्ती असो लेखक असो पुरस्कार असो जे मराठीचे लेखक आहेत त्यांना कोणते भेटले कोणते पुरस्कार भेटले काय केले याच्या संदर्भात सुद्धा काय केले त्यांना काय केले या ठिकाणी तुम्हाला लेखक किंवा कवी किंवा त्यांची टोपण नावे सुद्धा काय केली जातात या ठिकाणी विचारली जातात। ते 3 मार्काची तुम्हाला या ठिकाणी सध्या विचारलेले आहे मराठीसाठी तुम्हाला। तर आपण डिटेलमध्ये बघू की व्याकरण शब्दसंग्रह किती कोणत्या मार्काला आले ते। तर या ठिकाणी बघितलं तर आपण काय बघणार आहोत व्याकरण आपण बघितलं तसं किती मार्काला आले तुम्हाला टोटली किती 11 मार्काला तुम्हाला या ठिकाणी व्याकरण आलेलं आहे। तर व्याकरण म्हणजे जे काय महत्त्वाचे टॉपिक आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर वर्ण विचारावर तुम्हाला काय झाले 2018 साठी 1 मार्कासाठी आलेला आहे क्वेश्चन। लिंग विचार हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक आहे तुम्ही कुठले टॉपिक करणे गरजेचे काय नाही त्यासाठी आपण पूर्ण डिटेल एनालिसिस या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसे मराठी चॅप्टर असे 30-35 आहेत पण मराठी ठराविक चॅप्टरवर काय केले जातं तुम्हाला क्वेश्चन आणि बेसिक विचारले जातात एकदम क्वेश्चन। त्यामुळे जास्त एफर्ट घेण्याची गरज नाही। त्यावेळी तुम्ही डिटेल एनालिसिस केलं ना तुम्हाला कोणता सब्जेक्टमध्ये जाऊन कोणता पार्ट कोणता उपविभाग करणे गरजेचे काय नाही तुम्हाला लगेच लक्षात या ठिकाणी येऊन जाईल। तर वर्ण विचारावर एक मार्कासाठी आला। लिंग ह्याच्यावर 1 मार्क आला आहे। वचन एक वचन अनेक वचन जी काय आहेत आणि लिंगमध्ये काय तर पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी याच्यावर सुद्धा काय केलं जातं क्वेश्चन विचारलं जातं। पुन्हा सर्वनाम 4वा काय सर्वनाम सुद्धा काय केलं त्या ठिकाणी 1 मार्काला या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे। तर पुढे बघू आपण। तर इथे काय दिलेलं आहे विशेषणवर सुद्धा काय केलं आहे तुम्हाला 1 मार्कालाच क्वेश्चन विचारला आहे। क्रियापदावर सुद्धा काय केलेलं आहे 1 मार्क। क्रियाविशेषण अव्ययावर सुद्धा काय केलं आहे तुम्हाला 1च मार्काला काय केलं ठिकाणी विचारलं आहे। काळ सुद्धा काळावर सुद्धा काय केलं विचारलेलं आहे म्हणजे वर्तमान काळ भविष्यकाळ जे काय आहे ते आपण डिटेलमध्ये पुढे बघूच। आणि नेक्स्ट राहिले कुठले चॅप्टर अजून राहिले तर शब्दसिद्धीवर सुद्धा काय केलेलं आहे हे चॅप्टर मोठा आहे भरपूर पण काय केलं ठराविक पॉईंटवर तुम्हाला काय केलं जातं त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात ते सुद्धा आपण पुढे बघू। वाक्याचे प्रकार कोणकोणते वाक्याचे प्रकार आहेत विधानार्थी वाक्याला आज्ञार्थी वाक्याला जे काय असे आहेत त्याच्यावर सुद्धा काय केलं जातं तुम्हाला 1 मार्काला क्वेश्चन विचारला जातो। आणि विरामचिन्ह जे असतात स्वल्पविराम आलं अर्धविराम आलं पुन्हा कुठले अजून काय येतं अपहरण जे काय वेगवेगळे विरामचिन्ह आहेत त्याच्यावर सुद्धा काय केलं जातं। असं टोटल तुम्हाला बघायला गेलं तर किती मार्काला येतात 11 मार्काला सध्या काय केलं 30 पैकी तुम्हाला ग्रामर या ठिकाणी विचारलेलं आहे। आणि ते आपण काय डिटेल कोणते टॉपिक आहेत ते सब टॉपिक आपण काय केले या ठिकाणी बघितलेले आहेत। तर पुढं काय करू आपण पुढं अजून शब्दसंग्रह कोणते येतात ती शब्दसंग्रहावर बघूच आपण कोणत्या मार्काला तुम्हाला या ठिकाणी आलेले आहेत। शब्दसंग्रह टोटल किती पडलं 8 मार्काला आपल्याला काय या ठिकाणी विचारले। समानार्थी शब्द विचारले त्या ठिकाणी किती 2 मार्काला तुम्हाला विचारले। विरोधार्थी शब्द किती 1 मार्कालाच तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी 2018 साठी आलेला आहे। म्हणजे कोणते शब्दसंग्रहामध्ये कुठले टॉपिक महत्त्वाचे हे सुद्धा तुम्हाला काय कळून जाईल या ठिकाणी। पुढं वाक्यप्रचार
वाक्यप्रचार बघितलं तर काय वाक्यप्रचारावर इथं तुम्हाला 1 मार्काला काय केलं, वाक्यप्रचार या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द जो असतो त्याच्यावर काय 2 शब्द काय विचारले आहे तुम्हाला. अशुद्ध शब्द सुद्धा तुम्ही करणे गरजेचे आहे. वेलांटी उकार याच्यावर काय केलं तर तुम्हाला फसवले जातं. ते 1 मार्काला काय केलं तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ते नेक्स्ट राहिला किती, शब्दाचा शब्द देऊन त्या शब्दाचा अर्थ देऊन तुझं वाक्य खालचं कुठला विचारतात किंवा वाक्याचा अर्थ देऊन शब्द कुठला येतो त्यासाठी तुम्हाला काय केलं क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो असं विचारलेलं आहे त्यावेळेस. त्यामुळे टोटल किती मार्काला असतं तुम्हाला या ठिकाणी 8 मार्काला शब्दसंग्रहावर काय केलं जातं त्या ठिकाणी विचारलं जातं. तर पुढं बघू, पुढं अजून या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेमध्ये जे आहे ते प्रकरण म्हणजे काय केलं, व्यक्तिविशेष विचारलं जातं. एखादा व्यक्ती कोणता तरी विशेष देऊन त्या संदर्भात विचारलं जातं मराठी भाषेसंदर्भात. पुन्हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मराठी संदर्भात भेटलेत काय गेले त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. पुन्हा लेखक कवी त्याचे टोपण नावे समजा काय ते किंवा त्याच्या पुस्तकाचं नाव कुठलं आहे काय याच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा काय केलं जातं. असं 3 मार्काला या ठिकाणी काय केलं 3 क्वेश्चन विचारलं ते आपण पुढे पाहूच. आणि उतार्यावर सुद्धा काय केलं जातं तुम्हाला चॅप्टरवर 4 ह्याच्यावर आणि कवितेचे 4 असे टोटल 8 मार्क तुम्हाला उतार्यावर सुद्धा विचारले जातातच. पुढं आता आपण काय बोलू क्वेश्चन बघू कोणते कोणते आले ते. तर ही काय झालं आहे 2018चा काय घेतला आहे आपण इथे क्वेश्चन पेपर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. यामध्ये एकूण गुण किती असते मित्रांनो, तो 150 मार्काचा गुण असतो आणि 2.5 तास वेळ या ठिकाणी तुम्हाला असतो. तर एकूण गुण किती 150 असतात. 150 मिनिटाचं तुम्हाला काय दिले या ठिकाणी दिलं जातो. तर मार्काची वेटेज जर इथं पाहिलं मित्रांनो तर तुम्ही प्रत्येक जे नवीन विद्यार्थी जे जुने विद्यार्थी त्यांना माहीतच असणार आहे. ते नवीन विद्यार्थी त्यांना इंग्लिशसुद्धा 30 मार्क असतात, 30 गुण असतात. मराठीसाठी जे आपण पाहणार आहोत मराठीला किती आहे तुम्हाला या ठिकाणी 30 गुण आहे त्या ठिकाणी तुम्ही बघणे गरजेचे आहे. ते 31 ते 60 क्रमांकावर तुम्हाला प्रश्न आहेत ते आपण 31-60 क्रमांक मराठीसाठी आपण काय आज या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत डिटेलमध्ये. तर बघू ही पूर्ण काय 30-30 मार्काचे 5 सब्जेक्ट असतात. 3×5 1500 150 मार्कात 150 मिनिटासाठी तुम्हाला काय करतात क्वेश्चन विचारले जातात. ते आपण पुढे डिटेल मराठीसाठी बघू ॲनालिसिस. तर या ठिकाणी मित्रांनो आता मराठीचं काय आलेलं आहे पहिल्यांदाच काय आलेलं आहे 1 ते 4 31 ते 34 या प्रश्न काय आले आहेत उतारा मराठीचा उतारा आलेला आहे. तरी उतारा मराठीचा उतारा जो सोडवतो आपण मित्रांनो त्यावेळी पहिल्यांदा काय करणे गरजेचे येते. तर इथं जे क्वेश्चन दिलेले असतात ना मित्रांनो ते क्वेश्चन पहिले काय करणे आपण रीड व्यवस्थित करणे गरजेचे असते. आणि क्वेश्चनमधले जे कीवर्ड आहेत ते आपण काय करणं लक्षात ठेवणे गरजेचे असते नेहमी. कवितेचा उतारा असो किंवा मराठीचा ह्याच्या धड्याचा उतारा असो ते नेहमी काय करायचं पहिले ते उतारायचा पहिले क्वेश्चन वाचून घ्यायचे. उतारा कधी वाचायचा डायरेक्ट नाही कारण उतारा वाचण्यामध्ये काय होतं आपला वेळ जातो त्यामध्ये. नंतर पुन्हा क्वेश्चन वाचतो नंतर पुन्हा उतारा वाचणार त्यात हुडकणार त्यापेक्षा पहिले उतारा क्वेश्चन वाचून घ्यायचे नंतर उतारा वाचायचा की तुम्हाला टाईम तुमचं सेव्ह होईल. या ठिकाणी बघा या ठिकाणी काय दिलं आहे बघा मित्रांनो. तर उतार्यानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे त्या ठिकाणी अयोग्य म्हणजे किंवा तुम्हाला कधी विचारते विसंगत सुद्धा देतील. योग्य किंवा चुकीचे आहे ते विसंगत म्हणजे वेगळं आहे असं विचारतील तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे ते तुम्ही काय करणे वर चॅप्टरमध्ये जाऊन नंतर तुम्ही बघणे गरजेचे असते. फक्त अयोग्य विचारले. आता यातलं जे 4 उदाहरण दिलेत यातले कुठले तर 3 सेम असणार काय असणार विसंगत म्हणजे वर पॅसेज दिल्यापेक्षा वेगळा असणार ते हुडकायचं तुम्हाला. तर व्यापारासाठी उत्पादन वाढ हे महत्त्वाचे साधन आहे. पैशाचे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र असते. पैसा मिळवताना वेळेचा विचार हा महत्त्वाचा वेळेचा विचार महत्त्वाचा असतो. पैसा म्हणजे शास्त्र आणि दुसरं काय असतं उत्पादन वाढ व्यापारात उत्पादन वाढ म्हणजे काय असतं ते साधन असते महत्त्वाचे कीवर्ड आहे त्यातले. स्मिथ याने काय केलं वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन डॅडॅश असा होता त्याने काय ठिकाणी सांगितलेला कुठला होता. तर व्यापारवृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली कोणती बाब आहे सांगितली म्हणजे एक महत्त्वाची नसणार बाकी इतर 3 महत्त्वाच्या असणार हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चौथा आला कुठला या त्या ठिकाणी 34वा क्रमांकाचा आला तर भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला. यामागचे मुख्य कारण काय होते भांडवलशाहीसाठी काय केलं समाजरचनेचा पाया घातला गेला. हे ठिकाणी आपण वर उत्तर पाहणे गरजेचे आहे या संदर्भात आपण. तर काय बघा इथं पैशा व्यापारासाठी साधन शास्त्र वेळेचा विचार महत्त्वाचा आहे. पुन्हा महत्त्वाचा ग्रंथ कोणत्या दृष्टिकोनाने लिहिला होता स्मिथ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असेल. तर व्यापार महत्त्वाची नसलेली व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली कोणती बाब आहे आणि समाज रचनेचा पाया या ठिकाणी बघू आपण. बघ तर अर्थ म्हणजेच पैसा बघा अर्थशास्त्र म्हणजे पहिला पैसा येतो. पैशाने माणसाचे सारे जीवन व्यापून टाकलेले आहे. पैशाचे एक शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे बघा इथेच तुम्हाला सापडला म्हणजे पहिला विधान त्यातला बरोबर आहे. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्र तज्ज्ञ होते. त्याने वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे व्यापार दृष्टिकोनातून लिहिला होता. तुम्हाला लगेच सापडला बरोबर काय इथं बघा व्यापार दृष्टिकोनातून तुम्हाला सापडला बरोबर काय होतं व्यापार दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी सापडलं. आणि पैसे म्हणजे अर्थशास्त्र असते तुम्हाला या ठिकाणी सापडलं बरोबर 2 झाली. पुढं बघा हे व्यापार दृष्टिकोनातून घेतलं होतं. ॲडम स्मिथ पैशाशास्त्र आहे ते झालं.
पण उद्योगधंदा आणि व्यापार चालवणे पैसा एक साधन आहे, बरोबर आहे. उद्योगधंदा म्हणजे व्यापार चालवणे पैसे साधन आहे. उत्पन्न वाढ एक महत्त्वाची काय आहे, व्यापारासाठी उत्पन्न वाढ महत्त्वाचे साधन आहे. आर्थिक व्यवहारासंबंधी ॲडम स्मिथ काही सूत्रे सांगितलेली आहेत त्यांनी. पुन्हा काही ठराविक काळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही. काळ काम एक विचारात घ्यावे लागते. पैशाची गुंतवणूक महत्त्वाची व्यवस्था आणि व्यासंग वाचताना सुद्धा पूर्ण लक्ष देऊन तुम्ही वाचणे गरजेचे आहे. एकदम कॉन्सन्ट्रेशन तुमचं या ठिकाणी पाहिजे. त्यावेळेस ही गुंतवणूक कशी करायची याचे नियोजन महत्त्वाचे असते. पैसा मिळवता वेळेचा फार महत्त्वाचा असतो. पैसा मिळवता वेळेचा फार महत्त्वाचा असतो. हे बघा तुम्ही जे आपण वाचले ते व्यवस्थित त्यासाठी डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही बंधने नसली तरी व्यापाराची उत्तम वाढ होऊ शकते. एखाद्या धाडसाने व्यापार सुरू केला, व्यापार सुरू केला हा व्यापार सुरक्षित व्यापारापेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो असं सांगितले. स्मिथ यांच्या ग्रंथानुसार विभाजन, पैसा, किमती, रोजचे वेतन, विभाजनाचे तत्व इत्यादी बाबीवर विचार सुरू झाला. अनेक विचारवंत युरोप देशांनी काही अर्थशास्त्रीय सूत्राचा बारीक अभ्यास केला आणि मग यातूनच भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला. म्हणजे काय सांगितलं स्मिथ यांच्या तत्वावर त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुढं आपण बघू कोणते कोणते तीन तत्व आहेत ते काही सांगले. बघा या उतारासाठी अयोग्य विधान सांगितलं त्यांनी. व्यापाराचं उत्पादन वाढे साधन सांगितलं होतं, बरोबर आहे. पैशाचं अर्थशास्त्र ही एक बरोबर आहे. आपण बड पैशामध्ये पैसा मिळवताना वेळेचा महत्त्वाचा विचार आहे. वेळ महत्त्वाचा बती बघितला आपण. धाडसान सुरू केला घातक असतो नसतो, कसा असतो तो सुरक्षित असतो. या ठिकाणी बघा व्यापार सुरक्षित व्यापारासाठी यशस्वी ठरू शकतो. धाडसाने व्यापार सुरू केलेला कसा असतो, सुरक्षित असतो. घातक नसतो का, नसतो ते घातक. त्यामुळे काय होणार, नंबर काय 4 नंबर तुमचं चुकीचा आहे. अयोग्य विचारला विसंगत. स्मिथ वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन कुठला होता, व्यापारी होता त्यांचा. आपण वरतीच पाहिलेला आहे. बा व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली कुठली होती सांगा, नसलेली कुठली होती सांगा. वेळेचा विचार महत्त्वाचा असतो. काळ काम वेग बघितला आपण. पैशाची गुंतवणूक सुद्धा महत्त्वाची. जाचक बंधने असतात का, नाही. इथे करता ठराविक काळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही. पैसा महत्त्व काम काळ वेगळे प्रमाण महत्त्वाचे असते. पैसे गुंतवणूक महत्त्वाची असते. नियोजन करणे, पैसा मिळणे, वेळेचा विचार फार महत्त्वाचा असतो या ठिकाणी. आणि व्यापारात जाचकमध्ये नसली तर व्यापार उत्तम वाढ होतो. त्यामुळे जातकमध्ये नसली पाहिजे. व्यापारामध्ये फ्री ट्रेड असलं पाहिजे. अमेरिकेने सध्या आपल्या बघा अमेरिकेने आपल्यावर काय केलं, जातक निर्माण लावले होते. त्यामुळे काय झालं, आपली अडचण अमेरिकेची अडचण निर्माण त्या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे जाचकबंदी व्यापारामध्ये नसली पाहिजे. म्हणजे फ्री ट्रेड असलं पाहिजे, म्हणजे मुक्त व्यापार असला पाहिजे या ठिकाणी. असा असतो विषय. तर बघा पुढं म्हणजे पूर्ण अर्थशास्त्राशी संबंधित आहे. तुम्हाला जी प्रश्न विचारला आहे अर्थशास्त्राची पूर्ण निगडीत आहे या ठिकाणी. वेल्थ ऑफ नेशन म्हणजे स्मिथ कोण आहे, शास्त्रज्ञ आहेत अर्थशास्त्रामध्ये. भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला. आपण बोलला स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्राचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला होता. या ठिकाणी कुठं बोलला आपण, या ठिकाणी बघा स्मिथ यांच्या काय केलं होता, भांडवलशाही समाजाचा पाया घातला होता. त्यांनी सांगितले विभाजन, पैसा, किमती, विभाजन काय केले आणि त्यांनी शास्त्रीय सूत्राचा अभ्यास या ठिकाणी स्मिथ यांनी केलेला आहे. बरं ही 4 मार्क तुम्हाला या ठिकाणी आरामशीर काय ठिकाणी मिळून जातात. त्यावेळी फक्त पॅसेज सोडवताना काय करणे, फक्त उतार वाचण्यापूर्वी काय करणे, आपण पॅसेज सोडवणे गरजेचे आहे. या तुम्हाला समजवण्यासाठी मला थोडा वेळ जायला. पण असं तुम्ही जो वेळ वारंवार जर जास्त प्रॅक्टिस केली पॅसेजची तर तुमचा काय होईल, लगे उतारा सुटून एक्झाममध्ये तुम्हाला फायदेशीर होईल. त्यासाठी तुम्ही अभ्यास थोडं काय करणे गरजेचे आहे उताराचा सुद्धा. या ठिकाणी बघा तर 34 झाला. 35 नंबर आस्था. 35 नंबर काय या ठिकाणी बघा, आस्था या शब्दाचं काय विचारलं आहे तुम्हाला. आपण जसं पाहिलं तसं विरोधार्थ शब्द किती 1 मार्काला या ठिकाणी विचारलेला आहे. आस्था म्हणजे काय असतं, अनास्था असते. अनास्था हे निरास्था येत नाही, शिस्ता येत नाही, निराशा येत नाही. हे तुम्हाला याचा संदर्भ जर बघायला गेलं म्हणलं, मोरावाळे मी सरांचं बुक आहे शब्दसंग्रह, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, याचा रेफरन्स या ठिकाणी आस्थाचं काय होईल, अनास्था या ठिकाणी उत्तर येईल, मिळून जाईल तुम्हाला. मोरावाळे मी सरांचं बेस्ट बुक आहे. ग्रामर असो किंवा शब्दसंग्रह असो, त्याच्या बाहेर क्वेश्चन तुम्हाला जाणार नाही. तर पुढे बघा मित्रांनो, इथं 36 नंबर प्रश्न आहे. इथं 36 नंबर प्रश्नामध्ये मित्रांनो या ठिकाणी काय केलं आहे, तुम्हाला वाक्यावरचे काय केले ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते आहे असं या ठिकाणी काय तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघू, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू, हेच काय येतं तुम्हाला आज्ञार्थी वाक्य येतं. आज्ञार्थी वाक्य कसं येतं मित्रांनो, या ठिकाणी एखाद्याला आपण वाक्य संबोधून बोलतो, एखाद्या व्यक्तीला बोलतो करतो. आता इथं आज्ञा दिली आहे बा, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. आपण काय म्हणतो, ते खिडकी लाव पाहू, असं आपण एखाद्याला काय करतो, आज्ञा देतो. ते खिडकी लाव पाहू, त्याची वही दे पाहू, ते पेन दे पाहू. त्यावेळेस काय झालं, ते आज्ञार्थी वाक्य तुमचे ठिकाणी झाले. तर या बा यंदाना काय म्हणते, यंदाप्रमाणेच पुढल्या वर्षी देखील काय करते, वरुणराजाची कृपा व्हावी. वरुणराजाची काय कृपा व्हावी जे असतं शब्द, व्हावी जे असतं, वा विजय लागलेले असतात ना, वा विजय लागलेले असतात ना, प्रत्यय वावी जे प्रत्यय असते कसे असते, विद्यार्थी असतात. कशाचे असतात, विद्यार्थीचे
या ठिकाणी प्रकार व्हावे लागलेले प्रकार असतात, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे तुमचे. पुढं छे म्हणजे काय झालं, हे तुमचं केवळ प्रयोगी झालं, त्यामुळे अज्ञार्थी येणार का नाही येणार. हे झालं कुठलं, विद्यार्थी झालं, विद्यार्थी झालं. आणि गरजेल तो पडेल काय, आणि काय असतो गरजेल, जो गरजेल तो पडेल काय, जो तोच वाक्य असतं म्हणजे सकर्मक काय सकर्तरी संकेतार्थी वाक्य असते. जो गरजेल तो पडेल का, आभार गरजेल तो म्हणजे पाऊस पडेल का असं असतं. आणि जो इथे कसा अध्यंतर असतो म्हणजे लपलेला असतो, ध्यानात ठेवायचं. जो म्हणजे काय लपलेला असतो हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी अध्यर्थ म्हणतात त्याला, म्हणजे लपलेला अध्यर्थ असतो. बघा पुढं म्हणजे उत्तर काय येईल ठिकाणी तुमचं यास्मिन येईल. आणि तुम्हाला कधी सोलपिरममध्ये सुद्धा महत्त्वाचं असेल सोलपिरम, इथं यास्मिन एखाद्याला हाक मारण्यासाठी आपण त्यानंतर काय देतो, कॉमा देतो. सोलपिरममध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा विरामचिन्हामध्ये येतील तुम्हाला. पुढं बघा या ठिकाणी पुढचं क्वेश्चन 34 नंबरचा आहे. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय सांगा. म्हणजे एकवचनी आणि वचनी सुद्धा काय तुम्हाला करणे गरजेचे, चॅप्टर करणे गरजेचे आहे या ठिकाणी. एखाद्या मार्काला येतो. आता काय झालं, खत म्हणजे एकवचनी झालं, खते म्हणजे किती झाली, खते. एक खत घ्या आणि खते ठीक आहे आणि घ्या असं म्हणतो आपण, म्हणजे ते अनेकवचनी झालं खते, त्यामुळे एकवचनी येईल का नाही येणार. शेत आहे, शेते म्हणजे अनेक जण शेते झाली असं आपण म्हणतो, त्यामुळे हे सुद्धा आन्सर येणार नाही. इथं पुढचं बघा आता पोत काय झालं, पोत आणि पोती, पोते आणि काय झालं पोती असं म्हणतो आपण. पोती म्हणजे काय झालं तुमचं अनेक झाली इथं, हे ध्यान ठेवा. आणि पोते म्हणजे काय झालं, एक पोते झालं. या ठिकाणी तुमचं उत्तर या ठिकाणी हे असू शकतं. याचं काय झालं पोते आणि काय झालं पोती म्हणजे काय झालं अनेकवचनी या ठिकाणी झालं मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही. आणि दातचं काय, दात एकवचनी झालं, दाते म्हणजे काय झालं अनेकवचनी झालं, त्यामुळे हे उत्तर येणार नाही तुमचं. मग कुठलं येईल उत्तर, पोते येईल. पोती म्हणजे काय झालं अनेकवचनी देईल. याच्या संदर्भात अजून सुद्धा अनेकवचनी तुम्ही काही वचनी बघणे गरजेचे आहे. वचन चॅप्टरमध्ये येतात एक वचन अनेकवचन, याच्यामध्ये तुम्हाला हे सापडून जाईल. आता पुढे बघा 38 नंबरचा एक प्रश्न आहे इथं मित्रांनो दिला आहे त्यांनी, की वाक्यातील क्रियापदाचा काय केला आहे ठिकाणी, त्यांनी काय केलं आहे प्रकार विचारायला आहे, क्रियापदाचा प्रकार विचारायला आहे. क्रियापदावर सुद्धा काय येतात तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी येतात मित्रांनो. ताप उरल्यामुळे ऋतुजाला काय झालं आता चालवते म्हणून सांगा. चालवते एकाच शब्दावरून तुम्हाला ओळखलं पाहिजे. आणि त्यात काय ताप उरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. ऋतुजाला आता चालवते म्हणजे काय होते, त्या व्यक्तीकडून स्वतः क्रिया होते. त्या व्यक्तीकडून काय होते मित्रांनो या ठिकाणी स्वतः क्रिया या ठिकाणी होते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ऋतुजाला काय होते आता चालवते, तर हे शक्य किंवा प्रयोजक असं येऊ शकतं, बरोबर. पण इथं काय होते त्या व्यक्तीकडून स्वतः क्रिया होते. जेव्हा स्वतः व्यक्तीकडून क्रिया होते त्यावेळेस शक्य क्रियापद येतं मित्रांनो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रायोजक क्रियामध्ये काय असते की जी क्रिया असते दुसऱ्या व्यक्तीकडून केली जाते. म्हणजे काय समजा इथं झालं ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते, म्हणजे शक्य क्रियापद झालं. जर प्रयोजक इथं कसं आलं असतं उत्तर तुमचं, ताप उतरल्यामुळे त्याच्या ऋतुजाच्या आईकडून तिला आता चालवलं जातं, म्हणजे ऋतुजाच्या आईकडून तिला चालवलं जाते, म्हणजे तो काय झाला प्रायोजक, म्हणजे दुसऱ्याकडून क्रिया केली जाते असं झालं त्याचा. आणि आता सध्या तुम्हाला काय दिलं प्रश्नामध्ये, ताप उरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते, म्हणजे त्या स्वतः तिच्याकडून काय होती क्रिया होती, त्यामुळे शक्य क्रियापद तुमचं या ठिकाणी येते. आणि चालवते, बसवते, खेळवते, रडवते हे जे असं येतात ते शक्य किंवा प्रायोजक असतात. फक्त त्या व्यक्ती स्वतःने केली तर ती शक्य झाली, आणि प्रायोजक म्हणजे दुसऱ्याकडून प्रेरणा घेऊन काय केली क्रिया केली जाते. दुसरं काय येतो मित्राकडून काय केलं, वडिलाकडून बाळूला काय केलं जातं की डोंगर चढवला जातो. बाई काय करतात शिपायाकडून होया आणवल्या जातात, म्हणजे दुसऱ्याकडून केली प्रायोजक झालं. तर मित्रांनो इथं पुढचं क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास, चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाच्या विरुद्धलिंगी शब्द मिळेल म्हणून सांगलं. राजाचे म्हणजे काय झालं विरोधार्थी कुठला, तो राणी येतो. पण या ठिकाणी काय चौकटीतील कुठल्या क्रमांक येईल, 3ऱ्या 8व्या येईल, 11व्या 3ऱ्या येईल, 6व्या 9व्या येईल, 2ऱ्या 7व्या येईल, असं काय सांगितले तर कुठले येईल सांगितले. तर या ठिकाणी काय शब्द तयार होते बघा मित्रांनो, तळे राखील तो काय, तळे राखील तो पाणी चाकील, या ठिकाणी काय होतं शब्द तयार होतं मित्रांनो. या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जवळ म्हणून बघू शकता तुम्ही. तळे राखील तो काय पाणी चाकील, म्हणजे काय सांगितले बघा, राजाच्या विरोधार्थी कुठला राणी शब्द येतोय बघा इथे. आता तळे चाकील तो आता पूर्ण क्रम दिलाय, पूर्ण काय करतात शब्द इथे बनवून घेतला आपण. तळे राखील तो काय करे पाणी चाकील सांगितले. आता राणी शब्द कुठला येतो बघा, तर इथं र आला, र म्हणजे 3रा येईल, नी कुठे येतोय बघा 8वा येईल, नी म्हणजे किती झाला 8व्या क्रमांक, 3ऱ्या आणि 8व्या क्रमांकाच्या ठिकाणी राजाच्या विरोधार्थी राणी या शब्द या ठिकाणी येईल. तुम्ही हा शब्द बनवून घेणे गरजेचे आहे. एकदम सोपा शब्द आहे, फक्त तुम्हाला तिथं अर्थ व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित.
टाईम लागतो. ते काय करते, योग्य म्हण तुम्ही तयार करणे गरजेचे आहे. बरं, म्हणजे म्हणीवर सुद्धा काय तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. योग्य म्हण सुद्धा तयार करणे गरजेचे आहे. पुढे बघा, आता 40व्या क्रमांकाचा मित्रांनो ठिकाणी काय क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा तुम्ही. जो जे वांछिले तो लाहो प्राणी जात आधुनिक शब्दाचा प्रकार या ठिकाणी वळखा म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आता या ठिकाणी काय सांगितले मित्रांनो, सर्व यांनी काय केले, सर्व नामाचे काय ठिकाणी या ठिकाणी दिलेत, प्रकार या ठिकाणी दिलेत. आपण बघू ते काय सांगितले त्यांनी. दर्शक सर्वनाम दिले, दर्शक सर्वनाम, सर्वनामिक विशेषण सांगितले, संबंधी सर्वनाम सांगितले, गुणविशेषण या ठिकाणी त्यांनी दिलेले. दर्शक म्हणजे काय असतो, हा तो जो या ठिकाणी काय येतो असतो, येतो कुठला, हा जो आणि तो या ठिकाणी दर्शक सर्वनाम येतात. सर्वनाम म्हणजे काय असतात, जे सर्वनाम दिले असतात. मीचं काय झाला, माझा झाला, आम्हीचा आम्हाला असं झालं, तोचा त्याला झाला, हाचा ह्याला झाला, असे ते शब्द आलेत का नाही आले, त्यामुळे सर्वनामिक विशेषण येणार नाही. आता काय आला, हा जो तो आलाय का, जो किंवा नुसता एकच असतो. दर्श म्हणजे एखादी वस्तू दर्शवली जाते, एखादी वस्तू किंवा गोष्टीला नुसतं दर्शवलं जातं, संबोधलं जातं. त्यामुळे काय झालं, हा जो तो या ठिकाणी येतो. संबंधी म्हणजे काय, एखाद्या वस्तूला काय केलं जातं, संबंध जोडलेलाच असतो, संबंध ठिकाणी जोडलेला असतो, त्यासाठी संबंधी सर्वनाम या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी बघा, जो जे वाचिले तो लावो म्हणजे काय सांगितलं आहे, संबंधी सर्वनाम या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे उत्तर काय, संबंधी सर्वनाम आहे. जो तो ज्यावेळेस असं वाक्यात येतो ना मित्रा, जो तो, जो पुढं पहिल्यांदा जो येतो म्हणजे संबंधी येतो, जो आणि कशाला जोडलाय त्यांनी, दर्शक जोडलाय, कोणत्याशी जोडलाय, तो लाहो त्या ठिकाणी दर्शक सुद्धा येतो. म्हणजे काय येतो, संबंधी सर्वनाम जोडलेला आहे, त्यांनी संबंध दाखवलेला आहे, मग त्याला काय संबंधी सर्वनाम या ठिकाणी तुमचा येईल. आणि गुणविशेषण मित्रांनो कधी येतो तुमच्या या ठिकाणी, म्हणजे गुणविशेषण येणार नाही. म्हणजे आंबट बोरे किंवा सातारी पेढे जे असं येतात, कोल्हापुरी चप्पल म्हणजे चप्पल झाली कसली झाली, कोल्हापुरी, म्हणजे ते विशेषण त्याचं गुण सांगितलेलं आहे. आता सातारी पेढे झाले, आता बोरे कसे आहेत, बोरे म्हणजे काय झालं, नाम झालं, त्याचं विशेष सांगितलं. कसले बोरे, आंबट बोरे, म्हणजे त्याचं काय विशेषणाचं त्याचं गुण सांगितलेलं आहे त्यांनी, त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणे घे. त्यामुळे गुणविशेषण येणार नाही, सर्वनामिक येणार आहे. मी, माझा, आम्ही, आम्हाला या ठिकाणी असं येईल. दर्शकचं काय येईल, जो हा जो तो येईल. पण संबंधी म्हणजे का, जो तो ज्याला त्याला या ठिकाणी असं जोडलेला असतो, जो तो असा येतो, एकटा कधी येत नाही तो संबंध, एकमेकाला संबंध जोडतात. तर पुढे बघू आपण. पुढं वाक्यातील विशेषण वळखा म्हणून सांगितले. विशेषण, वाक्यातील विशेषण वळखा सांगितले. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडूंब भरली होती या ठिकाणी सांगितले. विशेषण म्हणजे काय असतं मित्रांनो माहिती आहे का, आता एखादा शब्द जर असला विशेषणाच्या पूर्वी जो येतो त्याला काय म्हणतात मित्रांनो, अधिविशेषण असे म्हणतात. काय म्हणतात, अधिविशेषण या ठिकाणी असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर जे येतात त्याला काय म्हणतात मित्रांनो, विधिविशेषण या ठिकाणी काय म्हणतात, या ठिकाणी म्हणतात. आणि आधी जे येतात ते काय म्हणतात, अधिविशेषणे असे म्हणतात. म्हणजे नामाच्या पूर्वी बी आणि नंतर बी काय येतं, विशेषण येऊ शकते. या ठिकाणी घेणे गरजेचे, लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही. असं नाही की नामाच्या पूर्वीच येतो असं नाही विशेषण. तर बघा या ठिकाणी सांगितलं, शिवारे दिले, उत्तरामध्ये ओलीचिंब दिले, तुडुंब दिलेला आहे आणि मुसळधार या ठिकाणी दिलेला आहे. आता इथे काय झालं, धरती झाली, मुसळधार पाऊस, पाऊससुद्धा काय नाम आहे पावसात, पाऊसवरचा, धरतीसुद्धा काय नाम आहे या ठिकाणी. आणि काय झाले, मुसळधार पाऊस कसला आहे तर मुसळधार आहे. धरती कशी झाली मित्रांनो, ओलीचिंब झाली या ठिकाणी, बरोबर. तर तुमचं काय इथे ते या ठिकाणी येईल, मुसळधार पाऊस असं काय तुमच्या या ठिकाणी उत्तर येईल. पाऊस कसा होता तर तो मुसळधार पाऊस होता. म्हणजे ओलीचिंब झाली, काय झाली ती मित्रांनो, धरती असं सुद्धा येईल. कशी झाली ती, ओलीचिंब झाली, कारण इथं दोन येतात, ओलीचिंब येईल आणि मुसळधार सुद्धा येईल तुमच्या या ठिकाणी. प्रश्न येईल किंवा तुमचा काय होईल ते रद्द केलेला असेल या ठिकाणी. पण तुम्ही इथं विषय एक लक्षात घेणे गरजेचं आहे की नाम विशेषण कुठले असो ते नाम आल्याशिवाय विशेषण येत नाही वाक्यामध्ये देण्यात ठेवा. एखाद्या वस्तू किंवा गोष्टीसाठी विशेष त्याची काय माहिती सांगितलेली असते. आणि विशेष म्हणजे काय असते, नुसतं नाम असतं मित्रांनो. नाम आल्याशिवाय वाक्यात काय असतं, विशेषण येत नाही. नाम म्हणजे काय असतं, तुमचं विशेष असतं. चला तर पुढे घेऊ. वाक्यातील या ठिकाणी काय सांगले मित्रांनो, वाक्यातील काळ त्यांनी सांगितलेला आहे. वाक्यातील काळ, काळाचे सुद्धा प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत. आणि त्याचे काय असतात, इतर 4 प्रकार सुद्धा असतात. साधा काळ असता, अपूर्ण काळ असता, पूर्ण काळ असता आणि काय असतं पूर्ण काळ, साधा पूर्ण काळ असं ठिकाणी काय असतो काळ असतात असं विचारतात. ते वेगवेगळे प्रकार त्याचे असतात. बघा, मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. जाईन जे असतं ना, जाईन म्हणजे काय आलं तुमचं मित्रांनो ध्यान ठेवा, रीती भविष्यकाळ या ठिकाणी असतो. मी तुला पत्र पाठवीन, विन जर आलं असतं तर अपूर्ण भविष्यकाळ झाला. मी तुला पत्र पाठवेल, पुन्हा पूर्ण भविष्यकाळ, मी तुला पत्र पाठवले असेन. असेन जर आलं असतं तर काय झालं ते असेल.
पत्र पाठवले असेल म्हणजे पूर्ण झाले, पाठवले असेल त्यावेळेस जसं म्हणलं त्यांनी, त्यावेळेस काय तुमचं येईल, पूर्ण भविष्यकाळ येईल. तर रीती भविष्यकाळ म्हणजे काय झाला, जाईन. आणि जेव्हा रीती भूतकाळ येतो त्यावेळेस काय असतं, मी ते काम मी जात असे, पूर्वी जात असे, मी करीत असे असं येईल. आणि वर्तमान काळ म्हणजे कसं असतं तुमचं, असतो येईल. मी पुस्तक वाचत असतो, पुस्तक वाचत असतो, करत असतो, जे असं असतं ना ते काय जातात तुमच्या रीती वर्तमान काळामध्ये येतात. या ठिकाणी वाक्य तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. जाईन वाक्यामुळे काय झालं तुमचं इथं, रीती भविष्यकाळ तुमचं या ठिकाणी आलं, ध्यानात ठेवा. तर पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्हावर सुद्धा काय करणे, तुम्ही अभ्यास करणे गरजेचे आहे मित्रांनो. विरामचिन्ह कुठलाही सांगा. आजोबा राजूला म्हणाले, कॉमा देऊन शाबास, डबल इनोटेमध्ये शाबास, मला तुझा अभिमान वाटतो, आणि दंडक देऊन काय केलं, पूर्ण वाक्य त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. तर या ठिकाणी काय केलं जातं, एखाद्या तोंडचे शब्द दिले जातात त्याला कॉमा देऊन नंतर काय केलं जातं, डबल इनोटेमध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी दिले जातात. त्याला काय असतात, ते उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी त्यांनी वापर केलेला आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. तर काय चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणतं आहे ते सांगा. उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी आहे, स्वल्पविराम झालं, आवर्तन चिन्ह झालं, आणि अर्धविराम सुद्धा काय असतं या ठिकाणी असतो. तर पुढे बघा, या ठिकाणी कुठल्या चुकीचं आहे, तर त्यांचं उद्गारवाचक चिन्ह दिले ते कसं आहे ते तुमचं या ठिकाणी चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, तुमचा टिंब या ठिकाणी असा पाहिजे होता, दंडक. इथं उद्गारवाचक चिन्ह तुमचं काय इथं नको होतं, इथे जी काय दिलं आहे तिने, राजू ही बरोबर आहे, डबल इनोटे दिलेला बरोबर आहे. इथं टिंब तुमचा काय इथं पूर्ण पाहिजे होता, इथं काय होता, उद्गारवाचक चिन्ह काय तुमचं या ठिकाणी नको होतं. तर पुढं इथं 44 नंबरचं काय घेऊ आपण प्रश्न बघू. तर पुढीलपैकी कोणता उपसर्ग घटित, आता उपसर्ग घटितमध्ये काय येतात तुमचा, शब्दसिद्धीमध्ये आपण जसं पाहिलं मित्रांनो, हे कशामध्ये येतात, शब्दसिद्धीमध्ये तुमच्या या ठिकाणी येतात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही असा त्यांनी काय विचारलेला आहे, नाही येत नाही असा विचारला त्यांनी. या ठिकाणी कुठले येतात बघा मित्रांनो. तर आलोक येतोय, अमरण येतोय, आलोक एक शब्द आहे, अमरण येतोय, अजन्म येतोय, आकर्ण येतोय. म्हणजे काय झालं, उपसर्ग घटित कसं असतात, मराठी उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी किंवा शब्दाच्या पाठीमागे असं लागलेला असतो. समजा शब्द दिलेला आहे तर शब्दाच्या काय झाला, पाठीमागे लागलेला असतो, किंवा शब्दाच्या पुढे, शब्दाच्या पाठीमागे लागलेला असतो, तो पाठीमागे किंवा शब्दाच्या आधी लागलेला असतो असे त्याला म्हणतात. म्हणजे काय झालं तर उपसर्ग घटित झाला. प्रत्येक घटित जे असतात काय जातात, शब्दाच्या नंतर लागलेला असतात, त्याला प्रत्येक घटित शब्द असे म्हणतात. तरी ठीक आहे बघा, आलोक अमरण दिला, अमरण म्हणजे काय, मरणापासून दिला. जन्म म्हणजे काय झालं, जन्मापासून. अजन्म जन्मापासून. अकर्ण म्हणजे कर्णापासून असे शब्द येतात. त्यामुळे तुमचे कुठला येतात ते उपसर्ग घटित येतात. म्हणजे आलोक हा शब्द काय तुमचा उपसर्ग घटितमध्ये येणार नाही, या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, येथे नाही येतील. पुढे बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे तुम्हाला, समानार्थी शब्द नसलेला कुठला काय या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता या ठिकाणी तुम्हाला काय केला विचारलेला आहे. तर कुठला आहे तुमचा समानार्थी शब्द नसलेला, तर नीर म्हणजे काय असतं मित्रांनो, जीवन असते, जल असते, तोय या ठिकाणी काय असतं तुमचं, तोय सुद्धा काही तुमचं या ठिकाणी येत आहे. तर तुमचं समानार्थी शब्द नीरला कुठला येणार नाही मित्रांनो, या ठिकाणी येणार नाही. दूध येणार नाही या ठिकाणी. तर दूध म्हणजे काय असतं मित्रांनो, शीर असतं, गोरस असतं. कुठलं असतं, शीर, नंतर कुठलं आलं, गोरस, नंतर पै सुद्धा कुठलं आलं तुमचं, दुधासाठी येतं आहे. पुन्हा दुग्ध हे सुद्धा कुठलं येतं आहे, दुधासाठी येतं आहे. त्यामुळे नीर, तोय, जल, पाणी हे कसं नीरचे समानार्थी शब्द आहेत. दूध याचे समानार्थी शब्द नाही. शीर, गोरस, पै, दूध हे कसे आहेत, दुधाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या. कुठलं उत्तर नंबर 4 या ठिकाणी येईल तुमचं. पुढे या ठिकाणी मित्रांनो त्याने काय दिलेलं, एक उतारा दिलेला आहे, ते कवितेवर दिलं आहे. कवितेचे जे काय चरण दिलेत ते कविता चरणावर दिलेलं आहे. आपण नेहमी सांगितलं कविता चरण असो किंवा तुमचं एखादा उतारा धाड्याचा देऊ, त्याच्यावर काय करणे, पहिले प्रथम तुम्ही काय करणं, वाचून घेणे गरजेचे आहे, की तुम्ही प्रश्न वाचून घेणे गरजेचे आहे. तर बघू 46 नंबर काय दिले त्यांनी, कवी तुकोबाची माळ कोणाकडे घ्यायला सांगत आहे, कोणाकडून घ्यायला सांगितलं आहे. काय सांगत, माळ तुकोबा सांगत आहेत, कोणाकडून घेण्यास सांगत आहे. पुढे काय क्वेश्चन दिला आहे त्यांनी बघा, पुढे कोणत्या पर्याय कवितेमधील काय सांगितलं, विशेष नाही म्हणून सांगितलं. कवितेमध्ये विशेष नाही म्हणजे कवितेमध्ये विशेषाचा म्हणून वापरलेला नाही सांगितलं त्यांनी. पण देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे म्हणून सांगितलं. देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, योग्य अर्थ सांगा. ते 4 त्याने काय पर्याय दिलेत. दान देणाऱ्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी, समोरच्या व्यक्तीचे खरे हात घ्यावेत, लोकांचा मतीचा हात घ्यावा,
मन भरेपर्यंत दान घ्यावे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही असं विचारलेलं त्याने, आलेला नाही म्हणजे बाकीचे कवितेमध्ये वापर केलेला असणार, एक वापर केलेला नाही चरणामध्ये. बरं, या ठिकाणी 46 ते 48 असं काय प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे. तरी बघू आपण. बरं, नंतर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे काय घेत जावे. आता हातबीत घ्या म्हणून सांगितले का नाही, घेत जावे. पुढं बघा, पुन्हा हिरव्या पिवळ्या माळावरणी सह्याद्रीच्या कड्यावरणी छातीची ढाल घ्यावी. वेड्यापेशी काय सांगितले त्यांनी बघा, वेड्यापेशा ढगाकडून वेडेपेशे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. मग आकार एक इथं आहे. पुढं, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेले आयाळ घ्यावे. भरलेले भीमेकडून तुकोबाची कोणाकडून घ्यावे, भीमेकडून घ्यावे सांगले. म्हणजे काय, भीमे कोण सांगले, नदीकडून सांगले त्यांनी. भीमे नदीकडून काय सांगले, माळ घ्यावी. व्यक्ती आहे का नाही, इथं गावकरी आहे का नाही, भीमा आहे का नाही, उतरली. बरं, गावलं तुम्हाला उतरली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. बघा पुढे बघा, पुढे कोणता कवितेमधील विशेषण आहे म्हणून त्यांनी सांगितले. माळ बघितला आपण, आकार आहे, आयाळ सुद्धा बघितले, ते ढाल आहे, पण कसला पाहिजे, विशेष पाहिजे या ठिकाणी. विशेष म्हणजे काय असतो मित्रांनो, नाम असतो. आणि विशेषण म्हणजे काय असतो, त्या कारण विशेषाबद्दल नामाबद्दल माहिती सांगितली तो विशेषण असतो. ते विशेष म्हणजे काय असतं मित्रांनो, या ठिकाणी नाम असतो, ते हात घ्या तुम्ही. विशेष म्हणजे, आणि विशेष म्हणजे काय असतात ते विशेषण म्हणजे काय असतात, ते नामाबद्दल आलेला असतो. नामाच्या पूर्वी तर आलेला असतो किंवा नामाच्या नंतर ते आले म्हणजे विशेषण आलेलं असते, विशेषण असते. आणि विशेष म्हणजे काय असतं मित्रांनो, तरी काय असतं, ते तुमचं नाम असते. या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे माळ, आकार, आयाळ, ढाल हे काय तुमच्या ठिकाणी नाम म्हणून वापर केलेला आहे वाक्यामध्ये. बघा या ठिकाणी आकार आला, आयाळ आला, पिसाळलेली आय घ्यावा आहे का, पिसाळलेली काय घ्यावं, आय घ्यावी. कसली घ्यावी, पण त्यांनी पिसाळलेली घ्यावी. बरोबर आहे. आता वेडेपिसे आकार घ्यावा, पण कसला घ्यावा, वेडेपिसे आकार घ्यावा. म्हणजे नाम झाला, त्याच्याबद्दल विशेषण वेडेपिसे या ठिकाणी काय विशेषण दिलेलं आहे. म्हणजे काय झालं, विशेष झाला. विशेष म्हणजे काय असतो तुमचा, आता सांगितलं तसं नाम असतो. या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही. पुढं आयाळ घ्यावे. आयाळ म्हणजे काय झालं, तुमचं इथं पिसाळलेले आहे. आयाळ आहे, पण कसली आली, पिसाळलेली आयाळ. म्हणजे काय झालं, तुमचा नाम झाला. आणि पुढचा जे आहे नाम म्हणजे काय असतं, विशेष असतं. ध्यानात ठेवा, विशेष असं असतंय. आणि पिसाळलेली म्हणजे काय झालं, तुमचं विशेषण झालं. या ठिकाणी लक्षात घ्या. माळ आहे, पण कोणाची आहे, माळ आहे, पण कशाची आहे, तुकोबाची माळ. या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही. ढाल दिले, ढाल म्हणजे कोणाची ढाल असं काय त्यांनी सांगितलं का, पर्टिक्युलर नाही. कोणासाठी काय सांगितलंय का, नाही या ठिकाणी. त्यामुळे तुमचं काय येईल या ठिकाणी, ढाल असं काय येईल, तुमचं विशेष नाही ते छातीसाठी. पुन्हा देणाऱ्याने दे जावे, घेणार घ्यायचे कवी योग्य अर्थ सांगा. म्हणजे काय, ते दान करण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे व्यक्तीने, दान करण्याची. पुढे बघा, तर पुढल्यापैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही असं त्यांनी सांगितले. बरोबर आहे. कुठलं आले, कुठलं नाही, आपण काय करू या ठिकाणी बघू. पुढं इथं काय काय कुठले आलेत मित्रांनो, बघा इथं जलद, आकार, देन, कर म्हणजे काय असतं, हात असतं मित्रांनो. कर म्हणजे समानार्थी शब्द विचारलेत मित्रांनो. समानार्थी शब्द कुठले आले त्यांनी या ठिकाणी विचारलेले आहेत. कर आलं म्हणजे जलद आलं, आणि दुसरं कुठलं येतं तुमच्या ठिकाणी, उत्तर आले का तुमचं इथं नाही. अर्णव, रत्नाकर, पर्णव, पाल जे काय असतात येते. जलद म्हणजे काय असतं, जलद, अर्णव. आणि कुठलं येत नाही तुमचं, उत्तर या ठिकाणी येत नाही. कर हा त्या ठिकाणी तुमचं काय येईल, उत्तर येते. ठीक आहे. तर चला पुढं बघू. तर पुढल्यापैकी अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखावून सांगितले. अशुद्ध शब्द कोणता आहे, ते अशुद्ध शुद्ध सांगितले नाही. अशुद्ध म्हणजे काय सांगितलं, चुकीचा शब्द या ठिकाणी ओळखावून सांगले. परीक्षेला नेहमी दुसरी वेलांटी असते मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही. शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाला पहिली वेलांटी या ठिकाणी असते. उपारग्रहला पहिला हा उपारग्रह असाच लिहिला जातो. आशीर्वादला मित्रांनो नेहमी काय केली जाते, दुसरी वेलांटी या ठिकाणी दिली जाते, हे लक्षात घ्या. आशीर्वादला काय केले जाते, नेहमी दुसरी वेलांटी या ठिकाणी काय केली जाते, दिली जाते. अशी दुसरी वेलांटी या ठिकाणी असते आशीर्वादला मित्रांनो. पहिली वेलांटी, त्यामुळे तुमचं उत्तर काय राहील या ठिकाणी, आशीर्वाद चौथं राहील. तर पुढल्यापैकी 51 काय दिले त्यांनी, पुढल्यापैकी वेगळ्या अर्थाचा शब्द या ठिकाणी त्यांनी सांगा म्हटलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. आता सविता म्हणजे काय असतो मित्रांनो, सविता म्हणजे काय असतो ठिकाणी, सूर्य असतो. सूर्य, दिनकर, रवी, भास्कर हे म्हणजे काय असतात. सविता म्हणजे काय असतं, सूर्य, रवी, भास्कर या ठिकाणी तुमचे असे शब्द येऊ शकतात. सूर्य, रवी, भास्कर.
पुन्हा वीज म्हणजे काय, ही वीज म्हणजे वीज, चपला, सौदामिनी, विद्युत हे काही एकमेकांचे समानार्थी शब्द हे चारही आहेत. आणि एक वेगळा शब्द कुठला आहे तर सविता. सविता म्हणजे सूर्य, रवी, भास्कर, दिनकर हे जे कुठले आहेत ते सूर्याचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. त्यामुळे कुठला उत्तर येईल तुमचा वेगळा शब्द कुठला आहे, सविता. पुढे बघा, तर देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केले. आता पुढचं क्वेश्चन आहे ते पुढे बघू आपण. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला काय झालं, त्यांनी सर्वांनी काय केले, प्रणाम केला. या ठिकाणी वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक असं काय ओळखलं शब्द त्यांनी सांगितलेला, ओळखावून सांगलेलं. देशासाठी प्राणार्पण करणारा म्हणजे कठला झाला, तो हुतात्मा झाला. कसला व्यक्ती असतो, हुतात्मा असतो. देशप्रेम देशावर प्रेम करणारा. कार्यतत्पर म्हणजे काय असतो, तो सध्याच्या परिस्थितीवर बदलून काय करणार असतो, तो जबाबदारीसाठी नेहमी तयार असणार असतो. कामासाठी तत्पर असतो, लगेच कामासाठी कोणती जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार असतो तो. आणि क्रांतिकारक म्हणजे काय असतो मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणणारी एखादी काय असते, व्यक्ती असते, त्याला क्रांतिकारक असं म्हटलं जातं. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर सर्वच कलाकाराचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकाचे काय डोळे काय झाले, योग्य प्रचार या ठिकाणी काय तुमचे येईल, डोळे निवणे, डोळे निवले असं तुमच्या वाक्यप्रचारात सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. अभिनय पाहून म्हणजे आश्चर्यचकित झाले याचे, डोळे निवणे. पुढे बघा, तर खालील वाक्यातील अवयवाचा अवयव सुद्धा काय केले जातात, येतात मित्रांनो. अवयवाचे किती वेगवेगळे प्रकार आहेत, अवयवी आहेत, सवयवी आहेत. त्यात कुठला कुठला प्रकार आहेत मित्रांनो, उभयनय अवयव, केवल प्रयोगी अवयव, शब्द प्रयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. उभयनय अवयव कधी येतात मित्रांनो, आणि, अथवा, व, किंवा जे वाक्य जोडणे, दोन महत्त्वाचे वाक्य जोडण्यासाठी उभयनय अवयव या ठिकाणी येतात. असं दोन कुठले वाक्य जोडलीत का मित्रांनो या ठिकाणी नाही, त्यामुळे उभयनय अवयव येणार नाही. आता केवल प्रयोग म्हणजे आपण जसं मागं बघितलं, केवल प्रयोग छे छे, जे जे, छट छट, हट हट असं जे येतात केवल प्रयोग, एका उद्गार एखाद्या गोष्टीत केलेला असतो त्यावेळेस केवल प्रयोग अवयव येतात. त्यामुळे हे सुद्धा केवल प्रयोग अवयव येणार नाही. शब्द अवयव म्हणजे काय असतो की शब्दाला जोडून आलेला असतो, शब्दाशी संबंध जोडून आलेला असतो. म्हणजे मांडवाखाली, झाडाखाली असे जे काही शब्द येतात एक शब्दाला जोडून जे आलेले असतात त्याला काय असतात, शब्दयोगी अवयव त्या ठिकाणी असतात मित्रांनो. त्या ठिकाणी सांगितले विशेषण सांगितले त्यांनी, विशेषण क्रियाविशेषण अवयव ठिकाणी काय तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणून अर्जुन नेहमीच, त्यामुळे शब्दयोगी अवयव येणार नाही. उडला कुठला तर तुम्ही काय करा, इलिमिनेशन करून टाका मित्रांनो. तुम्ही कुठलाही काय बघण्यापेक्षा उभयनय अवयव, केवल प्रयोग अभिनय, शब्दयोगी अवयव हे काय आहे काय नाही तुम्हाला माहिती पाहिजे, मग इलिमिनेशन करून तुम्हाला लगेच येऊ शकतो. म्हणजे तुम्ही पैकी मार्क सुद्धा घेऊ शकता, पण व्यवस्थित तुम्ही प्रॉपर गडबड न करता सोडवणे गरजेचे आहे. तर पुढे बघा, या ठिकाणी काय येईल तुमचं क्रियाविशेषण हे उत्तर येईल या ठिकाणी. कसं बघा, अर्जुन नेहमीच. आता नेहमीच हा शब्द काय तुम्हाला महत्त्वाचा आहे, मदत करण्यास तयार असे असेल त्या ठिकाणीच त्यांनी सांगितलेलं आहे. तर क्रियाविशेषण अवयव जे महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये काय येतात, क्रियाविशेषण अवयवमध्ये कालवाचक असतात, स्थितीदर्शक असतात, पुन्हा रीतिवाचक सुद्धा काय क्रियाविशेषण अवयव, पुन्हा प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव, असे बरेच क्रियाविशेषण अवयवाचे वेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये काय येतात, कालवाचक तुम्हाला सांगितलेलं आहे, कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. तर कालवाचकमध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात, सात्यत्यदर्शक, आवृत्तीदर्शक, कालदर्शक असे काय केले जातात प्रकार येतात. त्यामध्ये काय असतात, सातत्यदर्शक जे असतात ना, सत्य, नेहमी, सदा, सर्वदा जे काय असतात, नेहमी, अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे, म्हणजे ते काय क्रियाविशेषणमध्ये सातत्यदर्शक म्हणजे तुमचे येईल नेहमी, सत्य, सदा, सर्वदा जे असं काय येतात ते येतात तुमचे या ठिकाणी येईल. म्हणजे कसे क्रियाविशेषण अवयवमध्ये तुमचा प्रकार येऊन जाईल. या ठिकाणी उत्तर तुमचं 4 नंबर असेल. तर पुढे बघा, तुम्ही डिटेलमध्ये काय करणे, अभ्यास सुद्धा अवयवाचं करणे गरजेचे आहे. एकदम बरोबरचे बेसिक तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. तर बघा, काय काय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मराठी आपला मायबोली भाषा आहे, सब्जेक्ट आहे, चांगला आहे, असं कोणी भ्रमात न राहता व्यवस्थित प्रॉपर पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न मायबोली आहे. तर 100% प्रयत्न तुम्ही पैकी मार्क घेऊन प्रॉपर वेने अभ्यास करणे गरजेचे आहे. POQ ॲनालिसिस सुद्धा व्यवस्थित करणे गरजेचे आहे. पण अनियमित पाणी पुरवठ्याबाबत काय सांगितले बघा, 55 अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेकडे लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. हे कुठलं ग्रामर लागत नाही, काय नाही मित्रांनो, कॉमन सेन्सच्या गोष्टी आज तुम्हाला समजणे गरजेचे आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी काय मित्रांनो, एकासाठी अनियमित पाणी पुरवठा झाल्यामुळे काय करतो आम्ही, नियमित तक्रार आपण करत असतो, या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. आवेदन म्हणजे काय करतो आपण, कुठल्या मंत्र्याकडे आवेदन देतो, हे आमची कामं करा त्यासाठी त्यावेळी आवेदन देतो, किंवा मागणीपत्र एखादी मागणी करण्यासाठी आपण मागणीपत्र देतो. विनंती अर्ज म्हणजे हे आमचे काम करा म्हणून तुम्ही विनंती करतो एखाद्याला, त्यावेळेस असतं. पण तक्रार जाऊ देतो, आपल्याला पाणी पुरवठा नियमित होत नाही का, एक 8 दिवस येतो, 2 दिवस येतो, आपण काय केलं, नगरपालिकेकडे तक्रार केली, कुठं पाईपलाईन फुटली काय केली, अशी तक्रार आपण तिथं महानगरपालिका आयुक्ताला आपण करत असतो. मग तक्रारी अर्ज आहे या ठिकाणी उत्तर येईल तुमचं. पुढे बघा, तर या ठिकाणी मित्रांनो 56 नंबरचा क्वेश्चन आहे पुढचा. तर पुढल्यापैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, या ठिकाणी त्यांनी काय केलं विचारलेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो.
तर भालचंद नेमाडे काय आहेत, वि.स. खांडेकर आहेत, वि.वा. शिरवाडकर आहेत आणि कोण आहेत, पु ल देशपांडे आहेत मित्रांनो. या ठिकाणी मराठीसाठी मित्रांनो चारच व्यक्तींना काय केलेला ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे. तर या ठिकाणी भालचंद नेमाडे 2015 मिळालेला, वि.स. खांडेकर यांना मिळालेला, वि.वा. शिरवाडकर यांना मिळालेला आहे, पु ल देशपांडे यांना काय केलेला आहे, पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. त्याचबरोबर अजून चौथी व्यक्ती म्हणलं तर मराठीमध्ये कोण आहेत, वि.दा. करंदीकर हे सुद्धा काय आहेत मराठी लेखक आहेत, त्यांना काय केलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला. भालचंद नेमाडे यांना कोसला या कादंबरीसाठी मिळालेला आहे. वि.वा. शिरवाडकर यांची येतात एक कादंबरी आहे. पुन्हा नंतर बघितलं तर वि.वा. शिरवाडकर यांची विशाखा या कादंबरी आहे. पुन्हा वि.दा. करंदीकर यांची मराठी वाङ्मय कार्य या ठिकाणी त्यांच्याकडे आहेत. आणि कोसला कादंबरी कोणाची आहेत, भालचंद नेमाडे यांची आहे. कोसला कादंबरी, कोसला आणि हिंदू ही कादंबरी त्यांच्या आहेत. आणि पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. व्यक्ती ध्यानात ठेवा, मराठीमध्ये चारच व्यक्ती आहेत त्यांना मिळाले. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेचे आद्य कवी असं कोणाला म्हटलं, आद्य कवी कोणाला म्हटलं जातं मित्रांनो, तर कोण आहेत, मुकुंदराजे आहेत. हे लक्षात घेणे गरजेचे आहेत. चला पुढं. तर 58 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, या ठिकाणी पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी लिंगामध्ये बदल होत नाही असं ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. बदल होत नाही, कोणत्या शब्दाचा पुल्लिंगी नपुंसकलिंगी मध्ये बदल होत नाही, म्हणजे तेच राहतात. बदल होता मी तेच, स्त्रीलिंगी असतात स्त्रीलिंगी राहतात, पुल्लिंगी असतात पुल्लिंगी राहतात, बदल पुढे दुसऱ्या याच्यात होत नाही. वाघचं काय झालं, वाघीण झालं, बरोबर का. वाघ म्हणजे काय असतं, पुल्लिंगी आहे, त्याचं काय झालं, वाघीण झालं, स्त्रीलिंगी झालं. पण हरिण आहे, हरिणचं काय झालं, हरिणचं हरिणी झाले, म्हणजे स्त्रीलिंगी आहे स्त्रीलिंगीच राहिलं. हत्तीचं काय झालं, हत्तीनी, म्हणजे काय पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी झालं. ससा आहे, ससे, बरोबर का. या ठिकाणी काय येईल तुमचं, हरिणचं काय येईल, तेच राहतात म्हणजे बदलत नाही, म्हणजे काय होईल, हरिण या ठिकाणी तुमचं येईल, हरिण राहील. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती फुलपैकी कोण आहे असं ओळखलंय, कोण आहे, तर या ठिकाणी लता मंगेशकर या ठिकाणी आहेत. फुलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हटलं जातं. महाप्राण वर्ण म्हणजे काय असतं, तर त्या हचा काय असतो, त्याच्यामध्ये समावेश असतो. कसा असतो बघा आता पुढं. आता मराठीमध्ये बघायला गेलं तर क, ख, ग, घ आणि काय असतात, ड या ठिकाणी असे काय असतात, हे वर्ण आहेत कच्या लाईन मध्ये. तर मित्रांनो आता दुसरी आपण थोडा कलर चेंज करून घेऊ या ठिकाणी बघा. तर क मध्ये काय असतो मित्रांनो, हचा समावेश होऊन काय असतं, ख तयार झालेला असतो. ख, क, ख असा. नंतर गच बघा, ग मध्ये काय असतं, ह चा थोडा समावेश होऊन काय झाला असतो, ह मिसळून त्यामध्ये काय झालं असतो, ग च घ झालेला ग ह चा उच्चार त्यामध्ये घ मध्ये येतोय, त्यामुळे काय झालं, हे महाप्राण झाले. क, ख, ग, ग, घ, ख, ग हे काय झाले, महाप्राण झाले. महाप्राण टोटल किती आहेत मित्रांनो, तर 14 महाप्राण या ठिकाणी आहेत. आणि क, ख, ग हे वर्णामध्ये किती येतात, टोटल 10 येतात. आणि इतर जे राहिलेले आहेत उष्म वर्ण असतात, श, स आणि स, श आणि श हे जे आणि ह हे टोटल किती झाले तुमचे, 14 वर्ण असे काय येतात, महाप्राण वर्ण मध्ये येतात. इतर जे येतात मृदू आणि कठोर मध्ये या ठिकाणी असतात. आता च आता बघा इथं आपले काय दिले ते बघू आपण. आता च मध्ये ह मिसळल्यानंतर काय होतं बघा, च छ या ठिकाणी झालं. ग मध्ये ह मिसळल्यानंतर काय झालं, ग च घ झालं, त्यामुळे हे चुकला, हा बी चुकला. ब मध्ये ह मिसळल्यानंतर काय झालं मित्रांनो, ब च काय झालं, भ झालं. ह चा उच्चार मिसळल्यानंतर काय झालं, भ झालं, त्यामुळे हा सुद्धा गेला. आता ग मध्ये काय झालं, घ काय झाला, ग मध्ये काय झालं बघा, ग मध्ये ह मिसळल्यानंतर काय झालं, त्याचं घ झालं, त्यामुळे काय झालं, महाप्राण तुमचा घ या ठिकाणी येईल. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो आपण पूर्ण जे काय तुमचं 2018चा क्वेश्चन पेपर होता, टीईटी साठी जे काय विचारलं 30 मार्कासाठी मराठी विचारलं होतं, त्यामध्ये आपण बघितलं की 30 पैकी काय झालं तुमचं 11 मार्क ग्रामर होते, 8 मार्क हे होते शब्दसंग्रह होते, 8 मार्क पॅसेजवर होते, पॅसेज म्हणजे उतारे होते, आणि 3 मार्क तुमचे एक ते व्यक्ती विशेष काय विचार. टोटल 30 मार्काचा आपण काही पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी घेतले आहेत. आणि अजून जे काय आगामी येणार आहे, जे 10 नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे टीईटी, त्यासाठी तुम्हाला काय होईल, 100% याचा काय होईल, युजफुल फायदा होईल. कारण जुने क्वेश्चन पेपर धरूनच काय करतो आपण, बेस माणूस काय करतो, अभ्यास करायचा असतो. म्हणून पीओक्यू इज द की टू द सक्सेस, म्हणून त्याला काय आधार धरूनच आपण काय करतो, पुढच्या एक्झामची बांधणी करत असतो. आणि जे अजून नवीन आपण व्हिडिओ काय करणार आहोत तुमच्यासाठी, काय करणार आहोत, युट्यूबला टाकणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन काय करेल या ठिकाणी मिळत राहतील.
या ठिकाणी घेतले आहेत. आणि अजून जे काय आगामी येणार जे 10 नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे टी त्यासाठी तुम्हाला काय होईल 100% याचा काय होईल युजफुल फायदा होईल. कारण जुने क्वेश्चन पेपर धरूनच काय करतो आपण बेस माणूस काय करतो अभ्यास करायचा असतो. म्हणून पीओक्यू इज द की टू द सक्सेस. म्हणून त्याला काय आधार धरूनच आपण काय करतो पुढच्या एक्झामची बांधणी करत असतो. आणि जे अजून नवीन नवे आपण व्हिडिओ काय करणार आहोत तुमच्यासाठी काय करणार युट्यूबला टाकणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन काय करेल या ठिकाणी मिळत राहतील. तर आपण या ठिकाणी काय करा मित्रांनो की 2014, 15, 16, 17 पासून जे काही नवीन नवीन जे काही क्वेश्चन पेपर आहे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे ते आपण 2014 पासून काय करा 2024 पर्यंत जेवढे प्रिव्हियस इयर आले ते पूर्ण आपण डिटेल अनालिसिस काय करणार तुमच्यासाठी घेणार आहोत. त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.